आज हिंदुत्व हरले, मोदी हरले. अजितदादांना जो आज प्रतिसाद भेटतोय, जी लोकांमध्ये तीव्र दुःखाची लहर पसरली आहे, त्यामुळे हिंदुत्व हरले आणि काम जिंकले, असे कमेंट मी वाचली. त्यावरती मी थोडा विचार केला मित्रांनो, की नेमकं लोकांना एवढं वाईट का वाटतं अजितदादांच्या बाबतीत. बरेच पॉलिटिशियनची डेथ होत असते, पण अजितदादांच्या बाबतीत लोकं एवढी का बरं हळहळली आहेत. त्याची 3 मुख्य कारणे आहेत मित्रांनो माझ्या मते. पहिलं मुख्य कारण म्हणजे अजितदादा जसे पूर्वी होते ना, तसेच ते कायम राहिले. म्हणजे रोखठोक बोलणं, जास्त विचार न करणं, की असं बोलल्याने काय परिणाम होईल किंवा लोकांची काय रिॲक्शन येईल किंवा त्यांना कोणाला पहिलेपासून पण उत्तर द्यावं लागत नव्हतं, की हे असं का बोलले, तसं का बोलले. त्यामुळे त्यांचं जे ओरिजिनल स्वभाव होता ना, तो कायम स्वभाव राहिला. म्हणजे त्यांचं जे ब्रँड बिल्डिंग झालं ना, ते कायम कन्सिस्टंट होतं. त्यामुळे लोकांना अजितदादा म्हणजे काय हे पक्कं माहिती होतं. आणि त्यामुळे ज्या लोकांना त्यांच्यावरती त्या स्वभावावरती प्रेम झालं, ते प्रेम कायम राहिलं. हा पहिला मुद्दा. रोखठोक बोलणे आणि तसंच ते 40 वर्ष करत आलेले. दुसरं म्हणजे त्यांचा काम करण्याची स्टाईल. त्यांची जी काम करण्याची स्टाईल आहे ना, ती एखाद्या पिक्चरमधल्या हिरोसारखी काम करण्याची स्टाईल आहे. म्हणजे एखाद्या गर्दीमध्ये गेले तर तिथं ते 100-200 जेवढे काही पत्र त्यांना लोकं द्यायचे, तेवढे सगळे पत्र घ्यायचे आणि अर्थातच त्यावरती ते काम करत असणार, कारण पुढच्या वेळेस परत पत्र द्यायला कोण येईल जर काम नाही केलं तर. परत कुठं काही काम दिसलं की लगेच फोन करणे, लगेच फोन करून समोरच्याला त्याच्या सूचना देणे, ते काम झालं पाहिजे याबद्दलची तंबी देणे वेळप्रसंगी. असं आपण नायक मूव्हीमध्ये पाहिलं ना, त्या प्रकारच्या स्टाईलमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती स्टाईल त्यांनी 30-40 वर्ष टिकवली आहे आणि त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती आणि प्रेम हे होतं. आणि तिसरी गोष्ट माहिती का मित्रांनो तुम्हाला, राष्ट्रवादीमध्ये हिंदुत्वाला एवढ्या शिव्या दिल्या जात असताना अजितदादा हे फक्त एकच नेते असे होते जे हिंदुत्वासाठी एक आशेची किरण होते. तुम्ही जर पाहिलं असेल तर इवन मोदी येण्याच्या पूर्वी गोरक्षकांना जो बारामती, पुण्यामध्ये जो त्रास व्हायचा, त्यामध्ये मदत करणारे अजितदादा होते. आणि अशा बऱ्याच फेसबुक पोस्ट तुम्हाला मिळतील गोरक्षकांनी टाकलेल्या. म्हणजे मोदी येण्याच्या पूर्वी देखील अजितदादा हिंदुत्वादी लोकांना मदत करत होते. त्यांचं आषाढी एकादशीमध्ये भावूक होणं, त्यांचं विठ्ठलाचं नाव घेणं आदरयुक्त, हे चतुर्थीला जे मटण खाणारे होते त्यांच्या अतिशय विरोधाभास होता. आणि त्यामुळे हिंदुत्ववादी लोकांना अजितदादांमध्ये एक आशेची किरण होती, की या राष्ट्रवादीला हिंदुत्वाकडे जर कोणी घेऊन जाईल तर ते अजितदादा घेऊन जातील. आणि आज ती किरण मालवली आहे. आणि त्या कारणामुळे हिंदुत्वाचे जे कोणी कार्यकर्ते आहेत त्यांचे देखील मन आज हळहळले आहे. अशा प्रकारे अजितदादांनी पूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला आहे आणि प्रत्येकाकडे काही ना काही कारण आहे की ज्यामुळे आज त्यांना खूप वाईट वाटत आहे. मित्रांनो, तुम्हाला आवडलं असेल तर शेअर करा, चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.